आमच्या गावा रेमटतोय रे ह्यो सर सरळ सरळ. तो जय श्रीराम पब्लिक, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज आपण आज सोमनाथ मध्ये आहोत. कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असाल. तर आता आम्ही सर्व रेडी झालोय आणि हा ज्योतिर्लिंग आहे ना, सर्वात पहिला ज्योतिर्लिंग आहे आणि माझ्या स्वतःचे ज्योतिर्लिंग आज 6वा कंप्लीट होणार आहे. आणि आता नंतर आपला नागेश्वर म्हणजे 7 ज्योतिर्लिंग कंप्लीट होणार आहे. आता तुम्ही गणेशला बघू शकता, ओमला बघू शकता आणि जय इथे व्हिडिओ काढतो. तर मी जयला दाखवतो. ओमला दाखव पहिला. ओम सेल्फी काढतोय. तर आता मी जयला दाखवतो. जय श्रीराम पब्लिक. हॅलो गाईज. तर गाईज आता आपण आपला व्ह्यू बघा हॉटेलचा. तुम्ही सिनेमॅटिक तर बघितलंच असाल. आणि इथे खूप आम्ही फोटो वगैरे काढून झालेत आमचे. आणि खूप एवढी भारी आम्ही रात्री आहे ना, रात्री जेवून आलो ना, जेवून तर 1 वाजेपर्यंत ना इथे बसलो होतो. आणि काय एवढी भारी फिलिंग होती. तर तुम्हाला आहे ना, मी आता या हॉटेलचा घेतल्याचा फायदा दाखवतो. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. आता आमचं दर्शन लगेच होणार आहे. आणि लॉकर मध्ये मोबाईल ठेवणार आहोत. जरा मला पण फ्रेम मध्ये सावलीमध्ये घे भावा. तर आता लॉकर मध्ये मोबाईल ठेवतोय आम्ही. आणि तुम्हाला दर्शन झाल्यावर भेटूया. लवकरच आपण करू दर्शन. जय भोलेनाथ. आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की जोत ने सारा लिया तमस मेरा. नमो नमो शंकर, भोलेनाथ शंकर, जय प्रियो नाम शंभो हे शिवाय. नमो नमो शंकर, भोलेनाथ शंकर, रुद्रदेव हे महेश्वरा. सो गाईज, तर आता आम्ही निघालोय. चेकआउटचा टाइम आलाय आमचा. तर आता जेवायला कुठे थांबलो ना, तर आपण जरा ब्लॉग कंटिन्यू करू. आता जरा फ्रेश वगैरे झालोय ना, तर भरपूर जरा थकल्यासारखा झालोय. तर आता ठीक आहे, ड्रायव्हिंग करायची आपल्याला. द्वारकाला निघालोय आपण. करूया आपण कंटिन्यू. तर गाईज आपल्याला निघून आता अर्धा तास झालेला आहे. 70 किलोमीटर आपण क्रॉस केलाय. 170 किलोमीटर अजून बाकी आहे रनिंग. तर ठीक आहे, आपलं दर्शन कसं झालं आपल्या मित्रांना आपण विचारला नव्हतं. तर ठीक आहे, आता आपलं दर्शन कसं झालं ना, आपण आपल्या मित्रांना विचारूयात तिघांना पण. तर कसं झालं जरा दर्शन जय? एकदम मनासोक्त. आम्ही देवळाच्या आतमध्ये कम से कम 15-20 मिनिटं होतो आणि एकदम भाई मस्त. गणेश एक नंबर. 3 म्हणजे
कैसे बेस्ट दर्शन आम्ही ना मंदिरातून निघालो ना तेव्हा 12च्या 12 ज्योतिर्लिंगाचे म्हणजे स्टॅच्यू होते आणि माहिती होत्या हिस्ट्री. मी तर म्हणजे मेन जय आणि गणेश जे सांगत होते ना ते ऐकलं आणि ह्यांनी 12च्या 12 प्रॉपर पूर्ण ती हिस्ट्री वाचली. मी थोडा लाईन होती ना लाडू घ्यायला, तर लाडू घ्यायला लाईन कमी झाली तर मी पटकन धावत गेलो. तर मी घरी गेल्यावर पूर्ण हिस्ट्री 12च्या 12 ह्यांची रीड करणार भाई, त्याचा काय हेच नाही. पण जेवढा पण मला जय आणि गणेशची सांगितलं तर एकदम विश्वनाथची तर एकदम भारी आहे हिस्ट्री आणि वैद्यनाथची पण भारीच आहे, ती पण भारी आहे. आणि महाकाल उज्जैनची तर भारी, सर्व 12च्या 12 वैशिष्ट्यच आहेत म्हणजे सर्व. पण ठीक आहे, आपण आता आपले 7वा ज्योतिर्लिंग नेक्स्ट ब्लॉग मध्ये कम्प्लीट होणार आहे. तर भरपूर खुशी आहे. आता आपण जेवायला थांबू तेव्हा ब्लॉग स्टार्ट कंटिन्यू करू. सो तर गाईज आपण ना आता जाता एका स्पॉटला थांबलोय आपण. तर तो आता व्ह्यू बघा, व्ह्यू एकदम भारी आहे. बघू शकता. बसायचं का आपण याच्यावर, बसायचं का बोला. ये बैठने का क्या यहाँ पर, अरे बैठ सकते हैं क्या ऊंट पे मला जाम भीती वाटते भाई. ते ना असे आणि असे होतात भाई. मला जाम भीती वाटते. बघ ना. बेटर आहे का बेटर ऊंट को मेरे ऊपर बिठा. सो गाइस आपण आता गाडी घेतले थार, बीचवर चालवायला थार घेतले, थार बघू शकता तुम्ही. तर आता आपण बसूया आणि त्याची ट्रिपची मजा घेऊ भाई. मला बसू दे पहिला. ट्रिपची शॉट चालू आहे, शॉट चालू आहे इथे. बाबा आले स्टार्ट कर ना तू. जोन पड़े तो ये रिवर्स लग जाएगा, ये रिवर्स लग जाएगा. आप भी विमल ये करना स्टार्ट तू. चलो गणपती बाप्पा. तर आता जय चालवतोय गाडी. नाही का आईच्या गावा रेमटोय रे हो. सरळ तर गाईज आपण नागेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत. 3.5-4 तासामध्ये पोचलो. तर भरपूर आपला प्रवास झाला आजचा पण. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि आता आपण नवीन ब्लॉगमध्ये कंटिन्यू करूया. ठीक आहे. नवीन ब्लॉग नवीन सुरुवात. नवीन ब्लॉग नवीन सुरुवात. बाय बाय.